चंद्रपूरमधील काँग्रेसचा अंतर्गत वाद के.सी. वेणुगोपाल यांच्या दरबारी वडेट्टीवार आणि धानोरकरांची के.सी. वेणुगोपाल यांच्यासोबत जवळपास तासभर बैठकीनंतर वडेट्टीवार आणि धानोरकर दोघांनी माध्यमांशी बोलणं टाळलं. रायगडमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून 18 जणांवर तडीपारीची तर 1200 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 1500 परवानाधारक शस्त्रांचे देखील पोलिसांकडून जप्त. विधान परिषदेच्या विशेषाधिकार समितीची उद्या दुपारी 2 वाजता बैठक. सुषमा अंधारे आणि कुणाल कामरा यांना बैठकीसाठी हजर राहण्याचे समितीकडून आदेश. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंनी घेतली पिंकी मालीच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातामध्ये पिंकी मालींचाही मृत्यू झाला. बारामतीतील सहयोग निवासस्थानी माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी पवार कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांना बाबा आत्राम यांनी वाहिली आदरांजली. भारतातील पहिल्या मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम प्रगतीपथावर. पालघरमधील डहाणू रोडच्या 6व्या पर्वतीय बोगद्याचं खोदकाम यशस्वीरित्या पूर्ण. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कामाची पाहणी. पुण्यातील सिंहगड दंत महाविद्यालयाची संलग्नता रद्द. विद्यापीठ अधिनियमातील अटी शर्तींचा ठपका ठेवत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची मोठी कारवाई. सध्या शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना अन्यत्र स्थलांतरित करण्याच्या सूचना. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील आडोशी बोगद्याजवळ गॅस टँकर पलटी झाल्यामुळे वाहतूक विस्कळीत. टँकरमधील प्रोपोलिन गॅस लीक झाल्यामुळे पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद. पुण्यातील विमाननगर परिसरामध्ये एका तरुणाला 8 ते 10 जणांच्या टोळीकडून मारहाण. परिसरामध्ये सध्या भीतीचं वातावरण. पोलिसांकडून अद्याप कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. बीड शहरातील एका नामांकित महाविद्यालयामध्ये शाब्दिक वादातून विद्यार्थ्यावर चाकू हल्ला. हल्ल्यामागील कारण अद्याप अस्पष्ट. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदासाठी युमनाम खेमचंद सिंग यांच्या नावाची घोषणा. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गेल्या वर्षांपासून मणिपूरमध्ये राष्ट्रपती शासन लागू.